नमस्कार मंडळी. छोट्या पडद्यावरील मालिका या प्रेक्षकांच्या मनोरंजनाचा अविभाज्य भाग बनल्या आहेत. त्यामुळे या मालिका प्रेक्षकांच्या मनात कायमच घर करत असतात. केवळ मालिकाच नव्हे तर या मालिकेतील कलाकारही प्रेक्षकांच्या मनात आपले एक स्थान निर्माण करतात. अशीच प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण करणारी मालिका म्हणजे झी मराठीवरील अप्पी आमची कलेक्टर. 3 वर्ष अविरत प्रेक्षकांचं मनोरंजन करणारी अप्पी आमची कलेक्टर या मालिकेने 16 मार्चला प्रेक्षकांचा निरोप घेतला. या मालिकेत सगळेच कलाकार हे नवोदित होते. मात्र मालिकेचं वेगळं कथानक प्रेक्षकांना चांगलंच भावलं. वेगळं कथानक आणि कलाकारांचा दमदार अभिनय यामुळे या मालिकेने प्रेक्षकांचा मनाचा ठाव घेतला. तर मालिकेने निरोप घेताच अनेक कलाकारांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत. तर या मालिकेत शिवानी नाईक आणि रोहित परशुराम यांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. या दोघांनीही मालिका संपल्यानंतर आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. यामध्ये आणखी एक अभिनेत्री खूपच भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. ही अभिनेत्री म्हणजे नीता टिपणीस दोंडे यांनी मालिकेत अप्पीच्या आईची भूमिका साकारली होती. मालिकेच्या निरोपानंतर त्यांनी सोशल मीडियावर भावूक प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. खास फोटो शेअर करत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. ते या पोस्टमध्ये म्हणतायत, नुकताच अप्पी आमची कलेक्टर या मालिकेचा शेवटचा भाग प्रसारित झाला. तसं बघायला गेलं तर मी काही महिन्यापूर्वीच या मालिकेतून एक्झिट घेतली होती, पण तरीही या मी कुटुंबाचा भाग होते, भलेही ते फोटोच्या रूपात का असेना. त्यामुळे शेवटचा भाग झाल्यावर सगळ्या आठवणी डोळ्यासमोरून गेल्या. अप्पीची आई हे पात्र करताना खूप छान वाटलं. मी या टीमचा काही भाग झाल्यावर जॉईन झाले होते, पण तरी कधीच असं वाटलं नाही की मी त्यामध्ये नंतर आले. पुढे त्यांनी या मालिकेचे निर्माते श्वेता शिंदे, खांबे सर, झी मराठी आणि बऱ्याचशा कलाकारांचे, तंत्रज्ञानांचे आभार मानले. दरम्यान अप्पी आमची कलेक्टर या मालिकेमध्ये येणारे ट्विस्ट प्रेक्षकांना नेहमीच खिळवून ठेवत होते. या लोकप्रिय मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. तर अप्पी आमची कलेक्टर या मालिकेविषयी तुमचं काय मत आहे कमेंट्स करून नक्की सांगा. मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.